शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मनमाड येथील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। दिल्ली येथील जंतर मंतरवर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भूमिका घेत देशातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर चिंता व्यक्त केली आहे। निवेदनात परीक्षा प्रक्रियेमधील कथित अनियमितता, तरुणांच्या न्यायाच्या मागण्या आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण या संदर्भातील मुद्दे मांडण्यात आले। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की देशातील युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या आंदोलनाला पक्षाचा नैतिक पाठिंबा असून 20 जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या मोर्चालाही जाहीर समर्थन देण्यात येत आहे। तसेच केंद्र सरकारने विद्यार्थी व तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन मंडळ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आंदोलनाला एकजूट दर्शविण्यात आली। विरोधात सोनम वांगचुक हे गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहे। तुम्हा आमच्या सर्वांच्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या शिक्षणासाठी ते उपोषण करत आहे, परंतु आज बीजेपीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना उचलून नेले आणि दवाखान्यात ॲडमिट केले। या लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करण्याचा संपूर्ण घटनेने अधिकार दिला असताना देखील हुकुमशाही पद्धतीने त्यांचं आंदोलन या ठिकाणी मोडण्यात आलं। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ते शिक्षण मंत्री आहे, ज्यांनी नीटपुटी त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे, तर त्यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे जाहीर करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातर्फे या आंदोलनास आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवितो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो व हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड शहरात आम्ही केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे। जे आमचे वांगचुक साहेब, सोनम वांगचुक साहेब आणि अभिजित दिपके हे 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते, आमरण उपोषण करत होते। काल केंद्र सरकारने दडपशाहीने, हुकुमशाही पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने उचललं त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांना पाठिंबा देतो व मागणी करतो की धर्मेंद्र प्रधानजी यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा आणि या देशाची माफी मागावी। हे बाबासाहेबाचं भारत आहे, हे गांधीजींचं भारत आहे। याच्यात लोकशाही चालेल, दडपशाही चालणार नाही, हुकुमशाही चालणार नाही। या हुकुमशाहीचं, या दडपशाहीचं, या बीजेपी सरकारचं आम्ही जाहीर निषेध करतो। दोघं शिक्षण मंत्र्यांनी दोघांनी राजीनामा द्यावा ही आम्ही कडकडीची मागणी करतो व पुढं हे राजीनामा झालं नाही, वांगचुक साहेब आणि अभिजित दिपके यांची मागणी पूर्ण केली नाही, तर हे आंदोलन उग्र स्वरूपात लोकशाही मार्गाने आम्ही करू, शिवसेनेच्या माध्यमाने आणि उद्धव साहेबांच्या आदेशाने। जय महाराज। या ठिकाणी नीट परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली आणि त्याच्यामुळे हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि या सर्व बाबीकडे गांभीर्यपूर्वक शासनाने लक्ष वेधावसाठी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत दिल्लीला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाही ऐकून घेता त्यांना उचलण्यात आलं आणि दवाखान्यात भरती करण्यात आलं। या संपूर्ण बाबी या हुकुमशाही पद्धतीच्या आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इथं निषेध आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।